एज्यू एक्सेल पब्लिकेशन्सच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मित्र तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत डिफरंट मेथड्स फॉर द चेंज इन द व्हॉल्यूम ऑफ अ थर्मोडायनॅमिक प्रोसेस ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. आणि याचा अर्थ असा की एखाद्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसचे टेम्परेचर हे कॉन्स्टंट असले, एखाद्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसचे टेम्परेचर हे जर कॉन्स्टंट असले तर त्या कॉन्स्टंट टेम्परेचरला त्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसच्या व्हॉल्यूममधील म्हणजेच आकारमानामधील बदल घडवून आणणाऱ्या दोन वेगवेगळ्या पद्धती आपण इथे अभ्यासणार आहोत. डिफरंट मेथड्स फॉर द चेंज इन द व्हॉल्यूम ऑफ अ थर्मोडायनॅमिक प्रोसेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे अशा दोन पद्धती की त्या दोन पद्धती ह्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसमधील आकारमानामध्ये बदल घडवून आणतात, बट ॲट द कॉन्स्टंट टेम्परेचर. यासाठी आवश्यक असणारी एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट आपण सर्वप्रथम पाहून घेऊया. एक्सपेरिमेंटल अरेंजमेंटमध्ये Consider a system of an ideal gas for an experimental purpose. म्हणजे आपण एक आयडियल गॅसची एक्सपेरिमेंटल सिस्टीम अभ्यासणार आहोत. सपोज वी वॉन्ट टू चेंज द इनिशियल व्हॉल्यूम V1 ऑफ द सिस्टीम to the final volume V2 at a constant temperature. That means temperature is equal to constant. Then there are two different methods by which we can make the volume change as discussed below. मित्रहो, आपण इथे दोन एक्सपेरिमेंटल मेथड्स अभ्यासणार आहोत की ज्या एक्सपेरिमेंटल मेथड्समध्ये सपोज वी वॉन्ट टू चेंज द इनिशियल व्हॉल्यूम ऑफ द गॅस टू द फायनल व्हॉल्यूम V2 ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. जर आपल्याला आयडियल गॅसचे आकारमान हे इनिशियल व्हॉल्यूम V1 पासून फायनल व्हॉल्यूम V2 पर्यंत चेंज करायचे असेल, म्हणजेच इनिशियल व्हॉल्यूममध्ये बदल घडवून आणायचा असेल किंवा ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, देन देर आर टू डिफरंट मेथड्स बाय विच वी कॅन मेक धिस व्हॉल्यूम चेंज ॲज डिस्कस्ड बिलो. आणि सर्वात पहिली जी मेथड आहे ती मेथड आहे आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ गॅस. आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ गॅस ही सर्वात पहिली मेथड आहे की ज्या मेथडद्वारे आपण आयडियल गॅसच्या थर्मोडायनॅमिक सिस्टीममध्ये त्यातील व्हॉल्यूमच्या बाबतीत फरक किंवा बदल हा घडवून आणू शकतो. आणि हा बदल किंवा फरक हा ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचरला घडवून आणू शकतो, स्थिर तापमानाला. सर्वात प्रथम एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट पाहूया आणि प्रोसेस समजून घेऊया. एक्सपेरिमेंटल अरेंजमेंटमध्ये सिलेंडर आणि पिस्टन अरेंजमेंट आहे. दिस इज मुव्हेबल मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन विथ क्रॉस सेक्शनल एरिया ए. हा पिस्टन मुव्हेबल, मासलेस आणि फ्रिक्शनलेस असून त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कॅपिटल ए आहे. तसेच सिलेंडरचा क्रॉस सेक्शनल एरिया देखील कॅपिटल ए आहे. सिलेंडर पिस्टन अरेंजमेंटच्या आतमध्ये जी सिस्टीम आहे किंवा जो गॅस आहे तो आयडियल गॅस असून हा आयडियल गॅस तापविण्यासाठी किंवा गरम करण्यासाठी बर्नर प्रोव्हाइड केलेला आहे. म्हणून इथे टायटल देण्यात आलेले आहे की हीटिंग बाय द बर्नर. धिस बर्नर इज युटिलाइज्ड टू heat the system or to heat the ideal gas which is enclosed in a piston cylinder arrangement. Why this notation is positive Q, heat supplied to the gas. This is positive Q means heat supplied to the gas. And why this notation is positive? This notation of heat supplied
to gas is positive because heat is supplied to the system from the surrounding. Therefore this Q heat supplied to the gas is positive. आता पुढे काय घडते? ड्यू टू द हीट सप्लाय टू गॅस म्हणजे बर्नरने एन्क्लोज्ड आयडियल गॅसला हीट उष्णता पुरविल्यामुळे इट्स इंटरनल एनर्जी इन्क्रीजेस. त्या आयडियल गॅसची इंटरनल एनर्जी ही वाढते. धिस इन्क्रीज्ड इंटरनल एनर्जी ऑफ गॅस इज युटिलाइज्ड फॉर एक्सपान्शन. ही वाढलेली इंटरनल एनर्जी, गॅसची वाढलेली इंटरनल एनर्जी ही एक्सपान्शन घडवून आणण्यासाठी वापरण्यात येते. ड्यू टू ॲन एक्सपान्शन ऑफ द गॅस, द मूव्हिंग गॅस मोलिक्यूल स्ट्राइक्स ऑन द पिस्टन सरफेस अँड ट्रान्सफर देअर मोमेंटम mv टू द पिस्टन कॉझिंग अपवर्ड मोशन. ज्या वेळेस ह्या वाढलेल्या इंटरनल एनर्जीमुळे एक्सपान्शन घडते त्यावेळेस ह्या एक्सपान्शनमुळे गॅस मोलेक्युल्स हे पिस्टनच्या आतमधल्या भागावरती जाऊन आदळतात आणि आपले मोमेंटम हे पिस्टनला ट्रान्सफर करतात आणि यामुळेच या पिस्टनची मोशन ही अपवर्ड दिशेने होते. इन धिस मॅनर गॅस डज पॉझिटिव्ह वर्क ऑन द पिस्टन ॲट द कॉन्स्टंट टेम्परेचर. अशा प्रकारे गॅस एक पॉझिटिव्ह वर्क पिस्टन वरती डन करतो. इन दिस मॅनर गॅस डज पॉझिटिव्ह वर्क ऑन द पिस्टन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. मित्र हो, या एक्सपान्शनमुळे जो पिस्टन आहे तो पिस्टन हा अपवर्ड दिशेने मूव्ह होतो आणि तो फायनल पोझिशन अचीव करतो, दॅट इज बी. धिस मीन्स द vertical displacement of the piston is by a small distance which is dx from A to B. During expansion positive change in the volume of gas. म्हणजे एक्सपान्शन घडते त्या एक्सपान्शनलाच Q पॉझिटिव्ह चेंज इन द व्हॉल्यूम ऑफ गॅस असे म्हणतात. व्हॉल्यूम म्हणजे आकारमानामध्ये घडणारा बदल हा पॉझिटिव्ह मानला जातो कारण धिस इज एक्सपान्शन. अँड ड्युरिंग कुलिजन गॅस मोलिक्युल्स डज पॉझिटिव्ह वर्क ऑन द पिस्टन. अशा प्रकारे मित्र हो, आपण सर्वात पहिली मेथड समजून घेतलेले आहे ज्या मेथडचे नाव आहे आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ द गॅस. आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ द गॅस यामध्ये सिस्टीमच्या आकारमानामध्ये बदल घडतो. सिस्टीमच्या आकारमानामध्ये म्हणजेच व्हॉल्यूममध्ये बदल घडतो आणि हा जो घडलेला बदल आहे तो ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे सिस्टीमचे तापमान हे न बदलता घडलेला आहे आणि म्हणूनच या प्रोसेसला, या थर्मोडायनॅमिक प्रोसेसला आयसोथर्मल एक्सपान्शन असे म्हणतात. शॉर्टमध्ये आपण याच्यातील काही की वर्ड्स समजून घेणार आहोत आणि या की वर्ड्सच्या द्वारे ही संपूर्ण प्रोसिजर मित्र हो आपण इथे समजून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला पुन्हा एकदा आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ गॅस म्हणजे काय साध्या, सोप्या आणि सुलभ मराठी भाषेमध्ये कळून येईल. एखाद्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतात. त्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसचे व्हॉल्यूम हे दोन पद्धतीने बदलता येते किंवा वाढवता येते. मित्रहो लक्षात घ्या, एखाद्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असता त्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसचे व्हॉल्यूम हे दोन पद्धतीने बदलता येते किंवा वाढवता येते. यातील सर्वात पहिली जी पद्धत आहे त्या पहिल्या पद्धतीचे नाव आहे आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ गॅस. यामध्ये आयडियल गॅस असतो. आयडियल गॅस हा सिलेंडर आणि पिस्टन अरेंजमेंटच्या आतमध्ये एनक्लोज्ड करून ठेवलेला असतो. हीटिंग बाय बर्नर ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. बर्नरच्या सहाय्याने टेम्परेचर हे कॉन्स्टंट ठेवले जाते. एक ठराविक कॉन्स्टंट टेम्परेचर लाच हा बर्नर उष्णता पुरवितो.
एक्सपान्शन ऑफ गॅस म्हणजे गॅसचे एक्सपान्शन घडते व एक्सपान्शन घडल्यामुळे गॅस मोलेक्युल्स हे एक्सपान्शन घडल्यामुळे गॅस मोलेक्युल्स हे पिस्टनच्या आतील भागावरती जाऊन स्ट्राईक होतात व आपली मोमेंटम ही ते पिस्टनच्या आतमधील भागावरती ट्रान्सफर करतात. यामुळे पिस्टनची अपवर्ड दिशेने मोशन घडते व पिस्टनवरती पॉझिटिव्ह वर्क हे केले जाते. पिस्टनवरती जे कार्य घडते ते पॉझिटिव्ह वर्क असते. अशा प्रकारे मित्र हो, आपण एखाद्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतात त्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसचे व्हॉल्यूम हे ज्या दोन पद्धतीने वाढविले जाते किंवा ज्या दोन पद्धतीने बदलता येते त्यामध्ये सर्वात पहिली मेथड समजून घेतलेली आहे व या पहिल्या मेथडचे नाव आहे आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ आयडियल गॅस. पुढील मेथड समजून घेण्यासाठी मित्र मी पेज टर्नआउट करीत आहे आणि अशा प्रकारे आपण या आर्टिकलमधील दुसरी मेथड देखील समजून घेणार आहोत आणि दुसऱ्या मेथडचे टायटल आहे फ्री एक्सपान्शन ऑफ द गॅस. फ्री एक्सपान्शन ऑफ द गॅस ही दुसरी मेथड आहे की ज्या मेथडमध्ये एखाद्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमचे टेम्परेचर हे कॉन्स्टंट असतात किंवा कॉन्स्टंट ठेवून आपण त्याचे आकारमान बदलू शकतो. दुसरी मेथड आहे फ्री एक्सपान्शन ऑफ गॅस. फ्री एक्सपान्शन ऑफ गॅस या मेथडमधील एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट मित्र सर्वात प्रथम आपण समजून घेऊया. लक्ष देऊन पहा. Consider a system of an ideal gas enclosed in a cylinder which is surrounded by an insulating material. Consider a system of an ideal gas enclosed in a cylinder which is surrounded by an insulating material. यामध्ये एक सिलेंडर आहे की जो सिलेंडर हा इन्सुलेटिंग मटेरियलने आच्छादित केलेला आहे. त्यामुळे हा सिलेंडर उष्णता ही बाहेर एक्सचेंज करू शकत नाही. कन्सिडर अ सिस्टीम ऑफ ॲन आयडियल गॅस एन्क्लोज्ड इन अ सिलेंडर विच इज सराउंडेड बाय अ इन्सुलेटिंग मटेरियल. इन्सुलेटिंग मटेरियलने आच्छादित केलेल्या या सिलेंडरच्या आतमध्ये आयडियल गॅस हा बंदिस्त करून ठेवलेला आहे. धिस सिलेंडर इज डिवायडेड इंटू टू कंपार्टमेंट्स एक्स अँड वाय बाय अ थिन ब्रेकेबल पार्टिशन ॲज शोन इन द फिगर. मित्र हो, या इन्सुलेटेड सिलेंडर चे दोन कंपार्टमेंट्स बनवण्यात आलेले आहेत. या सिलेंडरचे दोन कंपार्टमेंट्स बनवण्यात आलेले आहेत. कशा प्रकारे तर बाय अ थिन ब्रेकेबल पार्टिशन. या दोन कंपार्टमेंट्सच्या मध्ये एक थिन ब्रेकेबल पार्टिशन आहे. थिन ब्रेकेबल पार्टिशनचा वापर करूनच या सिलेंडरला दोन भागांमध्ये किंवा कंपार्टमेंट्समध्ये विभागले गेलेले आहे. पहिला जो कंपार्टमेंट आहे दॅट इज एक्स, त्याचे व्हॉल्यूम आहे व्ही एक्स आणि दुसरा जो कंपार्टमेंट आहे त्याचे नाव आहे वाय, त्याचे व्हॉल्यूम किंवा आकारमान आहे व्ही वाय. पुढे काय घडते? ड्यू टू द सडनली ब्रेकेज ऑफ द पार्टिशन. मित्र हो, आपण याच्याशी रिलेटेड असलेली थेरी आता समजावून घेणार आहोत. द कंपार्टमेंट हॅज व्हॉल्यूम Vx. द कंपार्टमेंट X हॅज द व्हॉल्यूम Vx. म्हणजे या कंपार्टमेंटचे व्हॉल्यूम Vx आहे आणि तसेच द कंपार्टमेंट Y हॅज द व्हॉल्यूम Vy. सो दॅट Vx प्लस Vy is equal to Vf. The compartment X has the volume Vx and the compartment Y has the volume Vy. So that Vx plus Vy is equal to Vf. म्हणजे फायनल व्हॉल्यूम किंवा त्या कंपार्टमेंटचे संपूर्ण फुल व्हॉल्यूम, त्या सिलेंडरचे संपूर्ण फुल व्हॉल्यूम काय आहे? Vy. आता नेमके या एक्सपेरिमेंटमध्ये घडते काय? फ्री एक्सपान्शन ऑफ गॅस म्हणजे नेमके काय मित्र पाहूया. ड्यू टू सडनली ब्रेकेज ऑफ द पार्टिशन. हे जे पार्टिशन आहे त्याचे सडनली ब्रेकेज केल्यास किंवा
ते सडनली ब्रेक केल्यास म्हणजे तोडल्यास द गॅस गेट्स एक्सपांडेड इन द अप्पर कंपार्टमेंट. खालच्या कंपार्टमेंटमध्ये म्हणजेच एक्स कंपार्टमेंटमध्ये असलेला आयडियल गॅस हा सडनली ब्रेकेज ऑफ पार्टिशनमुळे वरील कंपार्टमेंटमध्ये जाऊन मिसळतो. द गॅस गेट्स एक्सपांडेड इन द अप्पर कंपार्टमेंट. खालील कंपार्टमेंटमध्ये असलेला आयडियल गॅस हा सडन ब्रेकेज ऑफ पार्टिशनमुळे वरील कंपार्टमेंटमध्ये जाऊन मिसळतो. ड्यू टू धिस फ्री एक्सपान्शन गॅस ऑक्युपाइज द फायनल व्हॉल्यूम VF इन द इन्सुलेटेड सिलेंडर ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. आता या सिलेंडरचे टेम्परेचर हे कॉन्स्टंटच आहे कारण हे सिलेंडर इन्सुलेटेड मटेरियलने आच्छादले गेले आहे. यामुळेच आयडियल गॅसचे तापमान हे बाहेरच्या वातावरणाशी एक्सचेंज होऊ शकत नाही. याचा अर्थ असा की आयडियल गॅसचे टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहते. मग ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर या आयडियल गॅसच्या व्हॉल्यूममध्ये कसा बदल घडतो तर ड्यू टू सडनली ब्रेकेज ऑफ द पार्टिशन. सडनली पार्टिशन तोडले गेल्यामुळे द गॅस गेट्स एक्सपांडेड इन द अप्पर कंपार्टमेंट. खालच्या कंपार्टमेंटमध्ये असलेला गॅस हा वरील कंपार्टमेंटमध्ये मुक्त होतो. यालाच फ्री एक्सपान्शन ऑफ गॅस असे म्हणतात. ड्यू टू द फ्री एक्सपान्शन ऑफ द गॅस ऑक्युपाइज द फायनल व्हॉल्यूम VF इन द इन्सुलेटेड सिलेंडर ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. हेअर इज नो एनी वर्क डन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. इथे पिस्टनची मुवमेंट ही होत नसल्यामुळे कुठल्याही प्रकारचे कार्य घडत नाही. म्हणूनच W इज इक्वल टू 0 अँड T इज इक्वल टू ऑल्सो 0. ड्युरिंग फ्री एक्सपान्शन पॉझिटिव्ह चेंज इन द व्हॉल्यूम ऑफ गॅस. आकारमान वाढते म्हणूनच या चेंजला पॉझिटिव्ह चेंज असे म्हटलेले आहे. नो एनी एक्सचेंज ऑफ हीट विथ द सराउंडिंग. देअरफॉर डेल्टा Q इज इक्वल टू 0. मित्र हो, ही डायग्रॅम व्यवस्थित पाहून झाल्यानंतर आपण हीच थेरी आता लिखित स्वरूपात वाचणार आहोत आणि त्याचा अर्थ समजून घेणार आहोत. संपूर्ण थेरी फ्री एक्सपान्शन ऑफ गॅसची संपूर्ण थेरी आपण आत्ताच आकृतीच्या साहाय्याने समजून घेतलेली आहे. पुन्हा एकदा आपण त्याचे वाचन करूया. द कंपार्टमेंट X हॅज द व्हॉल्यूम Vx. म्हणजे जो खालील कंपार्टमेंट आहे त्याचे व्हॉल्यूम Vx आहे. अँड द कंपार्टमेंट Y हॅज द व्हॉल्यूम Vy. सो दॅट Vx प्लस Vy इज इक्वल टू Vf. म्हणजे त्या गॅस सिलेंडरचे अंतिम किंवा संपूर्ण व्हॉल्यूम होय. इनिशियली द कंपार्टमेंट X इज फिल्ड विथ द सम अमाउंट ऑफ गॅस ॲट द सेम टेम्परेचर. ॲट द सेम टाइम कंपार्टमेंट Y इज एम्प्टी ऑर नॉट कंटेन्स एनी गॅस पार्टिकल्स ऑर नॉट कंटेन्स एनी अदर फॉर्म ऑफ मॅटर. हे आपल्याला माहीतच आहे. फर्दर द पार्टिशन इज सडनली ब्रोकन विच कॉजेस अ सडन अनकंट्रोल्ड एक्सपान्शन ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द गॅस. द रिलीजिंग गॅस ऑक्युपाइज द व्हॉल्यूम ऑफ द एम्प्टी कंपार्टमेंट. मुक्त होणारा गॅस हा एम्प्टी कंपार्टमेंटचे आकारमान व्यापतो किंवा एम्प्टी कंपार्टमेंट मधील आकारमान व्यापतो. After the partition is broken, thus the final volume occupied by the matter of the system after the partition is broken is Vf. As the cylinder is surrounded by an insulating material, there is no exchange of heat between the gas and environment. सिलेंडर हा इन्सुलेटिंग मटेरियलने आच्छादित केला असल्यामुळे या प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारच्या उष्णतेचे वहन किंवा एक्सचेंज हे एन्व्हायरमेंटमध्ये घडत नाही. तर मित्र, अशा प्रकारे आपण दोन प्रोसिजर समजावून घेतलेल्या आहेत की ज्या दोन प्रोसिजरमध्ये कॉन्स्टंट टेम्परेचरला म्हणजे फिक्स टेम्परेचरला एखाद्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये कशा पद्धतीने
कशा पद्धतीने गॅसचे आकारमान बदलते हे समजावून घेतलेले आहे. तर मित्र, अशा प्रकारे पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांना एक विनंती करत आहे की महाराष्ट्रातील सर्व माझ्या महाराष्ट्रातील विद्यार्थी बंधू भगिनींना, जे कोणी मराठी माध्यमातून आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना फिजिक्स 12वी सायन्समधील फिजिक्स हा विषय साध्या सोप्या आणि मराठी भाषेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. हेच आमच्या एज्यू एक्सेल पब्लिकेशनच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलचे मुख्य उद्देश आहे. तर मित्र, जर तुम्हाला आमच्या व्हिडिओज आवडत असतील आणि तुम्हाला देखील असे वाटत असेल की याचा फायदा तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हावा, तर आमच्या या चॅनलची माहिती तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना द्या. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओज लाईक करा, म्हणजे आम्हाला देखील यातून मोटिवेशन्स मिळेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे व्हिडिओज शेअर्स करत जावा, म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये फिजिक्स समजण्यास मदत होईल. तर मित्र, कालांतराने काही वेळानंतर पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. आभारी आहोत.